तुम्हाला मदत हवी असल्यास माझ्यावर क्लिक करा. 25 वर्षाची गोष्ट. मूर्तिजापूरच्या तालुक्यातील दुर्गवाड नावाचे एक छोटेसे गाव. त्याला काडी खेडोपाडी आनंद नांदत असे. छान. तुम्ही हा शब्द माझ्यासोबत वाचाल का? खेडोपाडी. मस्त. तुम्ही खूप छान वाचत आहात. अशा त्या गावातला शहरात राहणारी एक मुलगी आजीकडे शिकायला जाण्याचा हट्ट धरून बसली होती. ती मुलगी सगळ्या मावशीची आजी आजोबाची लाडकी असल्याने तिला गावातल्या शाळेत घातले. मस्त वाचन. जलद वाचले. त्यावेळी ती 6वीत शिकत होती. तिला गावातले ते निसर्गरम्य वातावरण, गावातली जीव लावणारी माणसे खूप आवडत होती. हीच मुलगी शहरात चांगल्या शाळेत शिकल्यामुळे अभ्यासात खूप हुशार होती. वा. जलद वाचले. ती मुलगी जेव्हा 6वीत होती त्या वर्षी तिची आजी सरपंचसाठी उभी राहिली. तेव्हा शिक्षकांची काही हट्ट नव्हती. तिची आजी गावातील सरपंच म्हणून निवडून आली. सर्वांना खूप आनंद झाला. निवडून मोठ्याने वाचा. म्हणून निवडून आली. सर्वांना खूप आनंद झाला. अप्रतिम. एकदा गावातल्या काही काम चालू होती तेव्हा त्या कामाच्या कागदावर आजीची सही लागणार होती. पण आजीला काही अक्षर ओळखू नसल्यामुळे आजीची सहीच्या ठिकाणी अंगठा लावला. अतिशय छान. ती मुलगी तिथे खेळत होती. तिला ती गोष्ट खटकली. तिने आजीला सही शिकवण्याचा विचार मावशी पक्का केला. जलद वाचले. आता पूर्ण बाराखडी शिकण्या वाचण्याची म्हणजे खूप वेळ लागणार. सही येणे तर आवश्यक होती. म्हणून आधी आपल्या आजीला सही शिकवू हे त्या बालपणाने ठरवले. मग काय झाला? त्यांनी श्री गणेश जलद वाचले. मुलीने आजीला स्पष्टी रूपात सही शिकवली. रा नाचणे म्हणजेच मुजळा रामकृष्ण नाचणे. आजी खूप आनंद झाला. वा. जलद वाचले. आजी सर्वांना अभिमान सांगायची, माझ्या नातीने मला सही शिकवली. आजीलाही आता आपल्या माहितीला लिहिता वाचता यावे असे मनापासून वाटायला लागले. अप्रतिम. आता आपल्याला चांगल्या मोठमोठ्या अधिकाऱ्याच्या मीटिंगला जावे लागणार. गावातील अधिकाऱ्यांनी येणाऱ्या त्या समोरच्या अधिकारी येणाऱ्या त्या समोर आपली प्रतिमा चांगली ठेवण्याची तर असे आडणारी राहू चालणारी नाही. आपल्याला चांगले लिहिता वाचता यावेच असे तिला वाटू लागले. अतिशय छान. आजीने शिकल्या वाचणे व नातीच्या शिकणे वाचणे निश्चय केले. आता आजी हळूहळू बाराखडी शिकायला व गिरवायला लागली.
आपल्यालाही खूप काही करता येते याचा आजीला आनंद यावा लागला. खूप चांगले. हळूहळू नातीचे आजीला साक्षर बनले. या सर्व गोष्टी शिकायला आजीला साधारण 7-8 महिने लागले, पण दोघींनी जिद्द सोडली नाही. खूप छान. आता ही आजी पोथ्या, भजन, कीर्तन, देवाची गाणे खूप छान म्हणत होती व वर्तमानपत्रही वाचत होती. भजन, कीर्तन म्हणजते. हे मोठ्याने वाचा. वाचते. ओके, वाचते मी. वाचते. खूप चांगले. तुम्हाला हे समजले आहे. थँक्यू. आधी मोबाईल नव्हते म्हणून आजी तिच्या नातेवाईकला पत्र लिहून पाठवण्याच्या या सर्व गोष्टी करत असताना आजीचा ऊर अभिमानाने भरून यायचा. मस्तच. नातीमुळे पुस्तकातील ज्ञान आपल्याला घेता आले म्हणून आजी अजूनही नातीला माझी सावित्री म्हणून हक्का मारते. केतरीली ही मुलगी दुसरी तिसरी कुणी नुसार माझी आईच आहे. अतिशय छान. अप्रतिम. तुम्ही गोष्ट वाचून पूर्ण केली. थँक्यू. चला गेम खेळूया. तर ही ॲपचं नाव आहे रिवंडन गोलक्स ॲप. या ॲपमध्ये खूप सारे गेम्स आणखी छान. आज तुम्ही तुमच्या ध्येयापेक्षा अधिक वाचले. या ॲपमध्ये वा, खूप बघा, सारे भेटतात. तुम्हाला किती सारे स्टार मिळाले आहेत. बघू शकता तुम्ही, मला स्टार सुद्धा भेटले आणि आजपर्यंत मी 2344 स्टार पूर्ण केलेले आहे. आणि इथं खूप साऱ्या गोष्टी आपल्याला वाचायला भेटतात, खेळ सुद्धा खेळायला भेटतात. तुम्ही पाहू शकता, या 2 गोष्टी मी आज वाचल्या. मी खूप सगळ्या गोष्टी आहे इथे, खूप छान छान आणि वगैरे वगैरे गोष्टी आहे. हे गोष्टी मला खूप आवडतात आणि याच्यामध्ये आपल्याला गिफ्ट सुद्धा भेटतो. बक्षिसे. ही आहेत तुमची बक्षिसे. नवीन बक्षिसे मिळवण्यासाठी वाचत राहा. बघितले, खूप सारे बक्षीस आहे आणि याच्यामध्ये आपण आपली भाषा अनुसार सुद्धा हे करू शकता. जसं की इथं दाबले तुमच्या लहान मुलांनी वाचायला शिकावी असे तुम्हाला वाटत असलेल्या भाषेवर टॅप करा. आता मी मराठी आणि इंग्लिश घेतलेली होती. आपण इथं कोणती बी आपली भाषा घेऊ शकतो. इथं खूप साऱ्या भाषा दिसत आहे. ही ॲप खूप चांगली आहे आणि रीडिंग ऑर्गनाइज गुगल ॲप आहे हिचं नाव आणि खूप ऍक्टिव्हिटी. छान. आज तुम्ही तुमच्या ध्येयापेक्षा अधिक वाचले. आज मी ह्या गोष्टी 2 वेळा, माझी जवळची मैत्रीण 2 वेळा असे वाचले. मला खूप साऱ्या गोष्टी हिच्या म्हणल्या आवडल्या. थँक्यू. तुम्हीही लोड करा. लायब्ररी. आज वाचण्यासाठी यामधून गोष्ट निवडा. चला वाचूया. माझी सावित्री.